शेफाली इकडे या. येस सर. तुम्ही 2 महिन्यापूर्वी ॲडव्हान्स रक्कम उचलली होती, ती क्लिअर केलेली नाही आहे अजून. त्याची मुदत संपत आली आता. कसला ऍडव्हान्स आणि कोणी घेतला? तुम्ही घेतला. मी मी कधी घेतला? हो, मलाच काय प्रश्न विचारताय? ही फाईल बघा. यात तुम्ही किती पैसे घेतले, ती रक्कम, घेतल्याची तारीख, हो सगळं आहे. आणि हे बघा, तुमची सही सुद्धा. काय? हा पण मी पैसे उचललेच नाहीयेत. मग ही सही आलीच कशी? तुम्ही मलाच कसला जाब विचारताय? मी मूर्ख आहे काही फाईल घेऊन यायला इकडे? हो, 10 लाख रुपये उचललेत तुम्ही. ते पहिला क्लिअर करा, किंवा तसं एक्सप्लेन करणारा लेटर तुम्ही कंपनीच्या नावाने द्या. 10 लाख? हा पण मी घेतलेच नाहीयेत पैसे. मी का क्लिअर करू? तिने नक्कीच उचलले असते. मग काय तर 5 लाख तर तिचे मेकअप आणि नट्टापट्टा यातच जात असतील. आणि असंही सतत 500 करोड वाल्याची स्वप्न पडतात ना तिला. ओ जोशी काकू, राहुल, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी एक पैसा पण जास्तीचा उचलला नाहीये ऑफिस मधून. मी नाही परत करणार. हे घ्या तुमची फाईल. शेफाली, नाही बघ अगं, हे ना खोटा कागद दाखवून म्हणतात मी 10 लाख रुपये घेतलेत म्हणून. खोटा? हो बोल, सांभाळून बोला. अहो पण मी घेतलेच नाहीयेत पैसे. शेफाली, तू काही वेंधळपणा नाही केलायस ना? तू खरंच पैसे येऊन विसरलीयस का? नाही गण्या. हो, मग मी मूर्ख आहे का? एक 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 हा काय आरडाओरडा चाललाय? तुम्ही सगळे लक्षात ठेवा, ऑफिस आहे. काय प्रकार आहे हा? सर, मी कुठलाच ऍडव्हान्स घेतला नाहीये सर. तरी सुद्धा हे म्हणतात की 10 लाख परत करा. ठीक आहे, बघू ती फाईल. ही फाईल. हो सर, बघा, त्यावर त्यांची सही आहे. मी बघतोय ना, थांबा. ओके सर. शेफाली, मला सांगा, ही सही तुमची आहे? हो सर, माझीच सही आहे. पण मग काय, याच्यावरती लिहिलंय ना की 10 लाख रक्कम उचलल्याची नोंद आहे याच्यावरती. समीर सर, एक बोलू? बोला. सर, शेफाली इतक्या कॉन्फिडेंटली सांगते ना की तिने हे सगळं नाही केलंय, तर मला असं वाटतं या पेपरमध्ये काहीतरी गोंधळ. नेहा, पण याच्यावरती लिहिलेलं आहे की इथे 10 लाख रक्कम उचलल्याची नोंद आहे. मग पण सर, मी खरंच नाही घेतलेत पैसे. अहो, पण तुमची सही आहे ना शेफाली. अरे तुम्ही लोक बोला ना, तुम्ही ओळखतात ना शेफालीला. यश, तू तरी बोल. तुला माहिती आहे ना शेफाली तसं नाही करणार. जर तिने असे पैसे घेतले असते तर ती आपल्यामधनं कोणाला तरी काहीतरी बोलली असती ना. पण त्या पेपरवर तिची सही दिसते ना. पण ती खोटं नाही बोलणार. का नाही बोलणार? मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या सिच्युएशन प्रमाणे खरं खोटं बोलत असतात. आणि ती मुलगी आहे, मुली खोटं बोलूच शकतात. यश, काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय मी. बरोबर बोलतोय मी सर. मुलींना जर का एखादी गोष्ट लपवायची असेल किंवा सांगायची नसेल तर त्या खोटं बोलू शकतात. इनफॅक्ट बोलतात. मला असं वाटतं सर, तुमच्या हातात तो पेपर आहे, त्याच्यावर तिची सही आहे. जे काय ते प्रूफ व्हेरीफाय करा आणि मग काय तो डिसिजन घ्या. ठीक आहे, मी बघतो काय ते. तुम्ही सगळे आपापल्या जागी जा आणि कुणीही चर्चा करू नका. मी बघतो. शेफाली, तुम्ही आत या. यश, यश,
यश, मी तुझ्याशी बोलतेय. यश, काय आहे? काय तू आता काय बोललास? काय चुकीचं म्हणालो मी? आधी इथे बघ. तू आता शेफालीवर सरळ आरोप केलास. मी असं काही म्हणालो नाहीये. मी फक्त जे प्रूफ आहे त्याप्रमाणे चेक करा एवढंच म्हणालोय. पण मग ह्याचा अर्थ काय होतो? हेच ना की तिने हा सगळा फ्रॉड केलाय, ती खोटं बोलतीये. आणि तुला काय माहितीये तिच्याबद्दल? तुला नसेल माहिती ना, तर मी तुला सांगते. शेफाली वेंधळी असेल, पण ती खोटारडी नाहीये. तिला नक्कीच पैशांची गरज असेल, पण ती म्हणून कोणाला फसवणार नाही. ती 500 करोड वाला हवाय अशी सगळी स्वप्न बघते, पण म्हणून ती कोणाला लुबाडणारी मुलगी नाहीये. आणि तुला काय माहितीये तिच्या घराची परिस्थिती काय आहे ते? वरवर दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात किती कष्ट करून इथपर्यंत पोहोचली माहितीये का तुला? गेले कित्येक वर्ष तिची आई आजारी आहे. कळायला लागलं तेव्हापासून ती काम करत आलीये. अशी सतत स्वप्नात असल्यासारखी ती बडबडते, पण म्हणून ती एवढा मोठा फ्रॉड करेल हे मला मान्य नाही. तिने घोळ केला असं माझं म्हणणंच नाहीये, पण आता या सिच्युएशन मध्ये मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि कायम आपलीच माणसं दगा देतात. शेफाली खोटं बोलते असंही माझं म्हणणं नाहीये, पण म्हणून माणसं खोटं बोलतच नाहीत का? बोलतात. आपल्या सोयीप्रमाणे आपली माणसंही खोटं बोलतात. नाही बोलत? आहो आहो शेफाली, तुम्ही काय बोलताय? एक शब्द तरी कळू द्या. काय म्हणायचंय तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर द्या की ह्याच्यावरती सही तुम्ही केली होती का? बोला सर, तुम्ही पण बोला सर. असेच बोला, रडवा मला अजून. आहो मी कुठे रडवतोय? मी फक्त प्रश्न विचारतोय की ही सही तुम्ही केली होती का? शांतपणे आठवा. बरं ऐका, एकच गोष्ट सांगा की ही सही तुमच्याकडनं कोणी करून घेतली का? थँक्यू सर. आता शांतपणे सांगा, ही सही केल्याची तुम्हाला आठवतीये का?